अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं। त्यानुसार राज्य सरकारनं आतापर्यंत मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण 3175 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे। आतापर्यंत केवळ 900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेत। ई-केवायसी मुळे अनुदान वाटपात अडचण येते। अतिवृष्टीच्या मदत वाटपात ई-केवायसी अडचण ठरते। ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे आणि ज्यांनी यापूर्वी ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच ई-केवायसीच्या अटीतून सूट देण्यात आली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे। मात्र असंख्य बाधित शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी असल्यानं अनुदान वाटपात अडचण येत आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, आत्ताच्या क्षणाला नेमके किती शेतकरी आहेत जे अजूनही मदतीपासून वंचित आहेत आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यास आणखी किती वेळ लागू शकतो? मराठवाड्यातील असंख्य अशी 8 जिल्ह्यातले शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाहीये। जवळपास 32 लाख हेक्टरवर जो मराठवाड्यामध्ये नुकसान झाला होता त्याच्या नुकसानीपोटी या ठिकाणी ही मदत जाहीर करण्यात आली होती। मात्र यातून केवळ फक्त 900 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये सर्वात मोठी अडचण रिद्धी जी आहे तर ती मोठी अडचण ही आहे केवायसीची। आणि केवायसी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सध्या हा लाभ मिळालेला नाहीये। ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे, ज्यांनी यापूर्वी ही ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच याचा लाभ आता मिळत आहे। त्यामुळे ही मोठी अडचण सध्या ही मदतीमध्ये ठरत आहे। सरकारने जी घोषणा केली होती दिवाळीपूर्वी आम्ही मदत देऊ, त्या अनुषंगाने सरकारने तर निधी दिलेला आहे। मात्र खाली जे प्रशासन आणि प्रशासकीय ज्या गोष्टी आहेत, ते प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियामध्ये सर्व ही निधी अडकून पडलेली आहे। अनेक शेतकरी देखील जे आहे ज्यांना अजूनही याचा मोबदला जो आहे तो मिळालेला नाहीये। अतिवृष्टी झाली होती, 3दा अतिवृष्टी मराठवाड्यात झालेली आहे। त्यामुळे सरकारने तातडीने मदत जाहीर केली होती। मात्र ती आता थेट जाण्याऐवजी या केवायसीच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे। आणि कुठेतरी आता ही प्रक्रिया तर सुरूच आहे, मात्र शेतकऱ्यांना उर्वरित पैसे कधीपर्यंत मिळतील याची प्रतीक्षा लागलेली आहे। अगदी सचिन, खरं तर ही ई-केवायसीची अट शिथिल केली जावी, रद्द केली जावी अशी मागणी सुद्धा होती। पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की कुठेतरी फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ई-केवायसी बंधनकारक असेल। आत्ताच्या क्षणाला शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी म्हणून ई-केवायसी तातडीने करण्यासाठी कुठली सोय आता उपलब्ध केलेली आहे का? ई-केवायसी केली जाते, प्रक्रिया सुरू देखील आहे। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले नाही ते त्यांच्या ई-केवायसी देखील सुरू आहे। मात्र अनेक भाग अशी आहेत की ज्या भागांमध्ये कव्हरेज नाहीये, ज्या भागामध्ये नेटवर्क नाहीये आणि ज्या भागामध्ये पुरेशी सुविधा नाहीये जेणेकरून केवायसी करता येईल, अशा जे परिसर आहे, अशा जे दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे प्रशासनाने किमान सेंट्रलाइज न करता छोटी छोटी जी गावं आहे, जी वस्ती आहे, तांडे वाडे आहेत, त्यांची दुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी ही जी फॅसिलिटी आहे ती तातडीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून जी निधी सरकारने दिलेली आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल। त्यामुळे ही जी केवायसीची जी मोठी अडचण आहे सध्या तरी ती कायम आहे आणि त्यामधून हळूहळू का होईना शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती मिळू लागलेली आहे। मात्र ही तातडीने जर हटवली गेली नाही तर याला अजूनही मोठा वेळ लागू शकतो। ही प्रक्रिया जी आहे ती खूप संथ गतीने सध्या सुरू आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघूयात। मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरवरच्या पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। मंजूर झालेला निधी हा अतिवृष्टी बाधितांपर्यंत अजूनही पोहोचत नाहीये। सरकारकडून ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंत 17 अध्यादेशांद्वारे 3175 कोटींची मदत मंजूर झाली। मराठवाड्यासाठी मंजूर झालेल्या या मदतीपैकी फक्त 900 कोटींचा निधी वितरित झाला। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार असं सरकारनं आश्वासन दिलं, मात्र आता त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया ही संथ गतीनं सुरू आहे। अतिवृष्टीच्या मदत वाटपामध्ये ई-केवायसी अडचण ठरते अशी माहिती समजते। फार्मर आयडी असलेल्या आणि यापूर्वी ई-केवायसी केलेल्यांनाच या अटीतून सूट मिळते। इतर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे। अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने निधी मिळण्यासाठी उशीर होतोय।
खात्यावर रक्कम जमा होण्याची कार्यवाही सुरू झाली आहे अशी माहिती महसूल विभागाकडून दिली गेली आहे.